एक महत्त्वाची बातमी तर कणकवली मालवणमध्ये भाजपा आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। कणकवली मालवण अतिशय सगळ्यांच्याच नजरा या ठिकाणी कोकणात लागलेल्या होत्या, कारण अर्थातच निलेश राणे विरोधात रवींद्र चव्हाण हा जो काही वाद समोर आलेला होता, त्यानंतर कणकवली मालवणमध्ये नेमकं काय होणार, कोकणातल्या या राजकीय शिमग्याकडे सगळ्यांचंच लक्ष। प्रतिक्रिया समोर आपण जे लिस्ट बनवून आतमध्ये देतो की हे मतमोजणीला माझ्याकडे येणार आहे, त्या पण यांनी अजून प्रिंटेड केलेल्या आहेत। काहीच नाही, सगळ्यांना बाहेर उभं राहायला लागते तासोन तास। काय प्रॉब्लेम काय येते आतमध्ये मतमोजणीला जायला, मतप्रतिनिधीला जायलाच आतमध्ये येत नाहीये। यांच्याकडे ते लिस्ट अपडेटेड लिस्टच नाहीये, तसं सगळे अधिकारी अडवतात, 4 ठिकाणी चेकिंग करतात। हो, एकदम प्रशासनाचा एकदम डिसाळ कारभार चालू आहे इथं। उशीर होतोय का या सगळ्या प्रक्रियेमुळे? आता आतमध्ये मतमोजणी चालली तरी प्रतिनिधी बाहेर थांबलेले आहेत, मतमोजणी सुरू आणि प्रतिनिधी बाहेर सगळे बाहेरच आहेत अजून। आपण बघतोय की या ठिकाणी मतमोजणी सुरू झालेली आणि सगळे प्रतिनिधी बाहेर आहेत। या ठिकाणी लोकशाहीवरती सगळ्यात मोठी बातमी बघतोय की फुरसुंगीच्या या सगळ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रतिनिधी सध्या बाहेर आहेत आणि आतमध्ये मतमोजणी सुरू झाल्याचा आरोप या ठिकाणी होतोय। प्रतिनिधी सगळे बाहेर आहेत, पोलिसांचा आणि प्रशासनाचं ढिसाळ नियोजन होत आहे असा आरोप त्यांनी केलेला आहे। आपण थेट पुन्हा एकदा त्यांच्याशी बातचीत करूयात। काय नेमकं प्रॉब्लेम येते आतमध्ये, काय प्रॉब्लेम येते? मतदार यादीची इथं आपण जे मतमोजणीला जे आपण अर्ज करतो, ते मतमोजणीचे अर्ज इथं ह्यांच्याकडे प्रिंटच नाहीयेत त्या, तर त्याच्यामुळे जे मतदार प्रतिनिधी आहेत आतमध्ये मतमोजणी चालली, बाहेर सगळे मतदार प्रतिनिधी बाहेरच आहेत त्यांच्याकडे लिस्ट नसल्यामुळे, आणि ते चेक करायला आम्हाला आयडी मागतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।